धनही वाचवलं म्हणून निष्फल वस्तू जन्माला येत नाही. बरं, सुख हेच फल असतं का दुःख हे सुद्धा फल असतं? कारण सुख दुःख अन्यत्र साक्षात्कार भोगा. सुखाचा किंवा दुःखाचा अंतःकरण वृत्तीला साक्षात्कार होणं यालाच भोग म्हणतात. म्हणून ते दोन्ही फल आहे. आणि ज्ञान दुःख देतं हे म्हणलं तर तुम्हा सिद्धांती मंडळीला मान्य होणार नाही. आणि मोक्ष देऊन सुख देतं असं म्हणावं तर मोक्ष ज्ञानाचं फल राहिला नाही का? वादामध्ये जगत आद्यस्थ ठरलं असतं तर मोक्ष ज्ञानाचं फल झालं असतं. पण वादामध्ये जगत आद्यस्थ ठरलं नाही म्हणून मोक्ष ज्ञानाचं फल राहिला नाही. आणि सफल वस्तू जन्माला येते, निष्फल वस्तू जन्माला येत नाही. आणि ज्ञान सफल ठरलं का निष्फल ठरलं? निष्फल ठरलं. म्हणूनच ते काय नाही, जन्य नाही. आणि ते जन्य नाही म्हणून ग्रंथ जनक नाही. म्हणजे जन्यजनक भावसंबंधाची सिद्धी होत नाही. आणि मग असा तुमचा ग्रंथ काय थोडक्यात निष्फल आहे. त्यामुळे तुम्ही बंद करा. तर काल आपण बोललो सिद्धांती त्याला म्हटले आज आम्ही बंद करतो, पण उद्या आम्ही उघडणार आणि आम्ही सांगणार मोक्ष कशाने नाही, कर्माने नाही. मोक्ष कशाने आहे? ज्ञानानेच आहे ना. ज्ञानानेच मोक्षच आहेच असं बाबा म्हणत असतात. म्हणजे आहे ना, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आहे. आणि मग आपण आता पुन्हा एकदा बोलू, वाचूनी ज्ञानेविने एके उपाय करीशी जितुके ती गुंभिषे आदिके रोखिये ऋते ज्ञानान न मुक्ती ज्ञानात एव तू कैवल्यम. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारूने मोक्ष ज्ञानानेच आहे. याचा अर्थ कर्म उपासना मोक्षाचं साधन नाही असं आम्हाला म्हणायचं नाही, पण ते परंपरेने असू शकेल चित्तशुद्धी आणि स्थिरते करता. पण साक्षात अविहित पूर्वक्षणे मोक्षाच्या अविहित पूर्वक्षणे कोण लागतं? ज्ञानच लागतं आहे ना. म्हणजे मोक्ष कशाने आहे? ज्ञानानेच आहे. आणि पुन्हा मरणोत्तर मोक्ष ही कल्पना आम्हाला अभिप्रेतही नाही. मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल आयशे जे म्हणते ते अतिमूर्ख असं महाराजांचे स्पष्ट उद्गार आहे. मरणोत्तर मोक्ष अपेक्षित नाही. मग कसा मोक्ष अपेक्षित आहे? याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि कशी मुक्ती ती? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळे. आणि मग असा मोक्ष आता ज्ञानाने कसा आहे, कर्माने मोक्ष कसा होऊ शकत नाही? हे सिद्धांताचं खंडन करून आपल्या पुन्हा पक्षाचं मंडन करणं ही जबाबदारी कोणाची आहे? आता उत्तर पक्षाची आहे, सिद्धांतांची आहे. मग आता सिद्धांत मतामध्ये दोन अध्यास इथे तूर्त अध्यासाची सिद्धी स्वभाव हा सगळा प्रकार पुढे येणार आपल्याला 4थ्या आणि 6व्या तरंगात त्याचा विस्तार येणार आहे. पण तूर्त अध्यास संभवनीय आहे किंवा नाही एवढा मुख्य वादाचा प्रश्न आहे. कोण म्हणतो अध्यास संभवनीय नाही? पूर्वपक्ष म्हणतो अध्यास संभवनीय नाही आणि सिद्धांती म्हणतात अध्यास संभवनीय आहे. आता अध्यास संभवनीय नाही त्यातले किती अध्यास काय पाहिले? 2 अध्यास पाहिले. एक कार्याध्यास, दुसरा कारणाध्यास. परंपरेने दुःखाला हेतू आहे तो परंपरेने दुःखाला हेतू आहे तो कारणाध्यास आणि साक्षात दुःखाला हेतू आहे तो कार्याध्यास. मग परंपरेने दुःखाला हेतू आहे तो कारणाध्यास. दृष्टांतमध्ये कारणाध्यास कोण बरं? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान हा दृष्टांतामध्ये कार्याध्यास आहे. आणि कारणाध्यास आहे. कार्याध्यास कोण? तर दिसणारा सर्प आहे ना, हा कार्याध्यास आहे. तसं सिद्धांतामध्ये आत्म्याचं किंवा ब्रह्माचं व्यष्टी समष्टी भेदाने विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कारणाध्यास आहे. आणि दिसणारे जगदंतपाती पदार्थ अहंकारादी बंध हा कार्याध्यास आहे. पण पूर्वपक्षाचं म्हणणं दृष्टांतात तुमचं कार्याध्यास कारणाध्यास दोन्ही बरोबर आहे, पण सिद्धांतात कारणाध्यास कार्याध्यास दोन्ही बरोबर नाही. मग सिद्धांतामध्ये कार्याध्यास का बरोबर नाही? कारण कार्याध्यासाची काय आहे? सामुग्री आहे. कशाला म्हणतात सामुग्री? कारणाच्या समुदायाला सामुग्री असं म्हणतात. मग कार्याध्यासाची सामुग्री सिद्धांतामध्ये पूर्वपक्षाने काय सांगितली? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता आदी दोषत्रय. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार दृष्टांतात भेटले की नाही? आपल्याला भेटलेत. पण दार्ष्टांतात भेटता का? दार्ष्टांतामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार पूर्वपक्षाच्या मते का भेटत नाही? तर वेदांतामध्ये ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म नापरा. ब्रह्मसत्य आहे, ब्रह्मातिरिक्त सत्य काही नाहीच आहे, तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटतील कसे? आणि प्रमातादी दोषत्रय हे भेटतात का? नाही. प्रमेय कशाला म्हणतात? त्यात ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रमेय म्हणतात. आणि मग त्यात कोणाचं ज्ञान होतं? अधिष्ठानाचंही होतं आणि आरोप्याचंही होतं, म्हणून दोन्ही काय आहे? प्रमेय आहे. आणि त्या प्रमेयामध्ये काय लागतं? सादृश्य नावाचा दोष लागतो. दृष्टांतात भेटला आपल्याला लांबटपणा किंवा चकचकितपणा, तसं दार्ष्टांतामध्ये सादृश्य आहे का? नाही. उलट अधिष्ठान कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे आणि आरोप्य कसं आहे?
असं जड दुःख रूप आहे. म्हणजे प्रमेयामध्ये सादृश्य नाही आणि प्रमाता आणि प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष लागतो? लोभ आहे. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी. या दोषाची सिद्धी का नाही? कारण बंधाचा अध्यास होण्यापूर्वी प्रमाता प्रमाणाचं स्वरूपच सिद्ध नाही, तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून कोणता अध्यास संभवनीय नाही? कार्याध्यास संभवनीय नाही आहे ना का? म्हणून कार्याध्यास संभवनीय नाही. आणि तसंच कारणाध्यासही संभवनीय नाही. कारणाध्यास तरी का संभवनीय नाही? कारण आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. आता रज्जू कशी आहे? जड आहे. ज्याला स्वतःचं ज्ञान होत नाही, अन्याचं ज्ञान होत नाही, त्याला जड म्हणतात. अशी रज्जू जड असल्यामुळे तिचं सामान्य ज्ञान विशेषाज्ञान आपल्याला म्हणता येतं. पण आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. जसा प्रकाश हे स्वरूप आहे कोणाचं? भगवान सूर्यनारायणाचं प्रकाश हे स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अंधकार कधी येतो? कधीच नाही. अंधकार कधी त्याला विषय होतो? कधीच नाही. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारू हा डगरू आलाचकी. सूर्याला अंधकार त्याच्यासमोर कधी काय येत नाही? कारण प्रकाश हे त्याचं स्वरूप आहे. तसं आपण म्हटलं अज्ञानरूपी एक अंधकार आहे आणि ज्ञानरूपी प्रकाश आहे. आणि ज्ञानरूपी प्रकाश हे आत्म्याचा गुण आहे का स्वरूप आहे? स्वरूप आहे. मग जसं सूर्याचं प्रकाश हे स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अंधकार येत नाही, तसं ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम अन्यान भासेती स्वयं भासेती साधन विना इति स्वयंप्रकाशा. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. असा स्वयंप्रकाश हे आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येईल का? नाही. म्हणजे कोणत्या अध्यासाचा असंभव? कारणाध्यासाचा असंभव. आणि म्हणून कारण कार्य दोन्ही अध्यस्त नाही, ते सत्य आहे. म्हणून मोक्ष कशाने? कर्माने. आणि मग कशा? त्या 5 संगती त्या पूर्वपक्षाने सांगितल्या. पण आता सिद्धांताची जबाबदारी आहे बाबा की मोक्ष कशाने सिद्ध आहे? ज्ञानानेच आहे. मोक्ष कशाने होऊ शकत नाही? कर्माने होऊ शकत नाही. पण मग त्यांनी कार्याध्यास कसा संभवनीय हे सांगण्याकरता पूर्वपक्षाने जे दिले हेतू दिले आहेत ते आपल्याला काय करावं लागेल? मोडीत काढावे लागेल. इथे फक्त व्याप्ती घटवायची. यत सत्वे यत सत्वम अन्वयः यद अभावे यद अभावम व्यतिरेका. आपण सगळे एकदा बोलू. पहिलं यत सत्वे यत सत्वम अन्वयः. काय काय? यत सत्वे यत सत्वम अन्वयः. त्याला म्हणतात यत सत्वे म्हणजे हेतू सत्वे, साध्य सत्वम अन्वयः. हेतू असेल तर साध्य असतं आहे ना, याला काय म्हणायचं? अन्वय व्याप्ती. हेतू सत्वे साध्य सत्वम अन्वयः. आणि यद अभावे यद अभावम व्यतिरेका. काय? यद अभावे यद अभावम व्यतिरेका. यद म्हणजे साध्य अभावे हेतू अभावम व्यतिरेका. म्हणजे हेतू असेल तर साध्य राहील आणि साध्य नाही तर हेतू नाही. याचा अर्थ साध्य हे व्यापक असतं, हेतू हा परिच्छिन्न असतो. आणि साध्य हा व्याप्य असतो, क्षमा करा, साध्य हे व्यापक असतं आणि हेतू हा व्याप्य असतो. आणि व्याप्य व्यापकावर अवलंबून असतं, व्यापक व्याप्यावर अवलंबून नसतं. मुळात व्याप्य काय आणि व्यापक काय? न्यून देशवृत्तित्व परिच्छिन्नत्वम आणि अधिक देशवृत्तित्व व्यापकत्वम. जे अधिक देशात राहतं त्याला व्यापक म्हणतात आणि जे कमी देशात राहतं त्याला व्याप्य असं म्हणतात, परिच्छिन्न असं म्हणतात. मग या ठिकाणी जसं वेदांतामध्ये जगप्रसिद्ध दृष्टांत त्या अनुमान प्रमाणाकरता आहे, यत्र यत्र धोमा तत्र तत्र वन्य. आपण मागे एकदा बघितलेलं पाहिजे अनुमान, त्या मननाच्या वेळेला आपण थोडासा विचार याचा केला. तर तिथे आपण पक्ष, हेतू, साध्य, दृष्टांत, व्याप्ती असे काही प्रकार आपण पाहिलेत आहे ना. आणि पहिलं प्रतिज्ञ वाक्य म्हटलो, पर्वतो वन्यमान. पर्वत कशाने युक्त आहे? आग्नेने युक्त आहे ना. पर्वतावर कोण आहे? अग्नी आहे. वन्य म्हणजे अग्नी आहे. मग आपल्याला पर्वत दिसला का वन्य दिसला? पर्वत दिसला. कोण नाही दिसला? वन्य नाही दिसला. तरी का म्हणतो आपण आहे? तर हेतू दिला धूमात आहे ना. धूमात किंवा धूमेनं तृतीयांत किंवा पंचमींत हेतू असतो. मग धूम दिसतो म्हणून धूम काय आहे? व्याप्य आहे. वन्य काय आहे? व्यापक आहे. कोणावर कोणाचं अस्तित्व अवलंबून आहे? वन्यवर धुमाचं अस्तित्व अवलंबून आहे. आणि कोण नसेल तर कोणा राहू शकत नाही, वन्य नसेल तर धूम राहू शकत नाही. ज्या अर्थी धूम दिसतो त्या अर्थी वन्य आहे. म्हणून आपण ही काय केली? व्याप्ती घटवली. यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्य. मग यत सत्वे यत सत्वम आहे ना. हेतू सत्वे साध्य सत्वम. हेतू कोणते? ते धूम. साध्य कोण? वन्य. आणि हेतू सत्वे धूम सत्वम म्हणजे कोण आहे म्हणून कोण आहे? धूर आहे म्हणून अग्नी आहे ना. आणि यथामानस याचं उदाहरण भेटतं आपल्याला. स्वयंपाकघर, वर त्या सवण्यातून धूर दिसतो का खाली काय असतो? अग्नी असतो. स्वयंपाकघरामध्ये अग्नी असतो. दुसरं उदाहरण यद अभावे यद अभाव. साध्य अभावे हेतू अभावन.
मग साध्य कोण आहे तिथे वन्नी, आणि साध्य अभावी हेतू अभाव, साध्य नाही म्हणून हेतुरूप धूम नाही. मग यथा जलहृद म्हणजे एखादं तळ सरोवर, तिथे काय असतो या थंडीच्या दिवसात धुकं म्हणतात, त्याला धुई म्हणतात आहे ना. पण ते हेतू आहे का, हेत्वाभास आहे, हेत्वाभास आहे, काय हेतू ते नाही, हेतूसारखं वाटतो आपल्याला. मग काय नाही म्हणून तिथे काही नाही, वन्नी नाही म्हणून धूम नाही, म्हणजे साध्य अभावे हेतू अभाव. तसं आता इथे व्याप्ती आपल्याला घटायची. इथे काय सामुग्री सत्वे आद्यासत्वम, सामुग्री अभावे आद्यास अभावम असं जर ठरलं तर सामुग्रीला कारणत्व देता येईल. कोणाचं, अध्यासाचं. सामुग्री काय, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषच आहे. म्हणजे ही सामुग्री असेल तर का सामुग्री सत्वे कार्याध्यास सत्वम, सामुग्री अभावे कार्याध्यास अभावम असं जर घडलं तर कार्याध्यासाचं कारणत्व देता येईल. कोणाला, पूर्वपक्षाने सांगितलेलं सामुग्रीला. पण सिद्धांती त्याला पहिले सांगतात की सामुग्री सत्वे हे अध्यास सत्वम हे बरोबरच आहे, पण सामुग्री अभावे अध्यास अभावम असं नाही. सामुग्री आहे तर अध्यास आहे दृष्टांतात, पण सामुग्री नाही म्हणजे अध्यास नाहीच असं नाही, म्हणजे अध्यास तरीही आहे. मग सामुग्रीला अध्यासाचं कारणत्व देता येईल का, नाही. आपण साधारण कारण किती पाहिली होती, 9. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागाभाव, प्रतिबंधक अभाव किती पाहिली होती, 9. आणि असाधारण किती पाहिली होती, 4. जसं घटाचं साधारण कारणही 9 तर आहेच, पण असाधारण कारण किती पाहिली होती, 4. उपादान, निमित्त, सहकारी आणि अन्यते सिद्ध. मग एखादा जर म्हणू लागला घटाचं उपादान कारण ते गाढव आहे, तर तो म्हणणारा गाढव नाही का, गाढव ठरेल का बरं, कारण घटाचं उपादान कारणच काय लक्षण आहे, कार्यात ज्याचा प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, उपादान कारण. मग ते घटात प्रवेश कोणाचा आहे, मातीचा आहे, आणि कोणा वाचून घट राहत नाही, माती वाचून राहत नाही. कोणा वाचून होत नाही, माती वाचून होत नाही. कोणा वाचून राहत नाही, माती वाचून राहत नाही. अगोदर त्याची काय होती, माती, त्याच्या आत बाहेर कोण आहे, माती, त्याची शेवट होणार आहे माती. म्हणून माती घटाचं कोणतं कारण आहे, उपादान कारण. का, ज्याचा कार्याच्या आत बाहेर प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते उपादान कारण. पण एखादा म्हणू लागलं नाही गाढवच घटाचं उपादान कारण, लोक म्हणतील तूच गाढव. का बरं, कारण गाढव घटाचं उपादान कारण नाही होऊ शकत का, कारण गाढवाचा घटात प्रवेश नाही. गाढव असेल तरच घट होतो, गाढव नसेल तर घट होत नाही असं नाही. गाढव असेल तर घट होतो, कुलाला श्रम कमी पडतात, पण गाढव नसेल तरी घट होतो. याचा अर्थ गाढव घटाचं कोणतं कारण नाही, उपादान कारण नाही. मग कारणच नाही का, आहे कोणतं कारण आहे, अन्यते सिद्ध कारण आहे. तसं पूर्व पक्षाला सिद्धांती म्हणतात तू सांगितलेली सामुग्री ही कार्याध्यासाची उपादान कारण रूपाने तू म्हणतो, पण ती उपादान कारण नाही, ते अन्यते सिद्ध कारण आहे. त्याला काय म्हणतात, ती कोणतं कारण नाही, उपादान कारण नाही. कोणती कारण आहे, अन्यते सिद्ध कारण आहे. का, जसं गाढव असेल तरी घट होतो आणि नसेल तरी होतो, तसं हे दोषत्रय सामुग्री म्हणजे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय असेल तर अध्यास होतो आणि नसेल तरी होतो. म्हणून दोषत्रय आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे कोणतं कारण ठरलं, अन्यते सिद्ध कारण. आणि ते कोणत्या कारणाचा विचार चालू आहे, उपादान कारणाचा विचार चालू आहे. मग जे उपादान कारण आहे ते बाजूला सोडून द्यायचं आणि अन्यते सिद्ध कारणाला उपादान कारण म्हणायचं. आणि कोणाची असिद्धी सिद्ध करायची, कार्याध्यासाची असिद्धी सिद्ध करायची. हे तुझं बरोबर आहे का, असं कोण बोलतो कोणाला, उत्तर पक्षी सिद्धांती बोलतो पूर्व पक्षाला. ठीक ना, का बरं असं, तर पहिली सामुग्री काय सांगितलेली बोला, बरोबर आहे, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. हे कशाचं कारण आहे, कार्याध्यासाला कारण आहे. सामुग्रीतली पहिली सामुग्री आहे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि ज्याला सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसेल त्याला अध्यास होतच नाही, असं कोणाचं मत आहे, पूर्व पक्षाचं. पण असं काही नाही, असं काही नाही. ज्याने सत्य सर्प पाहिलेलं आहे त्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, ज्याने सत्य रजत पाहिलं आहे त्याला शुक्तीवर रजताचा भ्रम होतो, ज्याने सत्य पुरुष पाहिलेला आहे त्याला स्थानवर पुरुषाचा भ्रम होतो. हे बरोबर आहे, नाही आम्ही म्हणत नाही. पण मग ज्याने सत्य रजत सर्प आणि पुरुष पाहिला नाही त्याला रज्जूवर सर्पाचा, स्थानवर पुरुषाचा आणि शुक्तीवर रजताचा भ्रम होतच नाही असं नाही, होतो. कसा होतो, आता एक सुंदरपैकी असं सर्पाचं चित्र काढलं गुरुजीने आणि बाळांना सांगितलं, बाळांनो याला काय म्हणतात, ते म्हटले आम्हाला नाही माहिती.
म्हणजे शाळेतले मुलं, आपण नाही अजून, आपल्याला माहिती आहे सगळं. याला काय म्हणतात म्हटले गुरुजी, त्याला काय म्हणतात म्हणले, याला सर्प असे म्हणतात. त्यांना कळालं. आणि दुसऱ्यांनी 4-2 नगांनी तो खरा सर्प पाहिला होता, म्हणजे आम्ही तो सर्प संग्रहालयामध्ये पाहिला, हां तसाच. याला काय म्हणतात, सर्प म्हणतात. त्याला काय म्हणतात, सर्प म्हणतात. मग ते चित्रातल्या सर्पामध्ये आणि वास्तव व्यवहारातल्या सर्पामध्ये एक जाती समान आहे, तिचं नाव सर्पत्व. सर्पत्व जाती काय समान आहे. मग ज्याला खरा सर्प पाहिलेला आहे त्याला जसा मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, ज्यांनी आता फळ्यावर चित्रातला सर्प पाहिला त्यांना सुद्धा मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होईल की नाही, होईल ना. आता एखाद्याने खरं रजत पाहिलेलं आहे, त्याला जसं शुक्तीवर रजताचा भ्रम होईल. एखाद्या रजताचं चित्रच पाहिलेलं आहे, चित्रच पाहिलेलं आहे चमचम करणारं, आणि असं रजत असतं तर त्याला सुद्धा शुक्तीवर रजताचा भ्रम होईल. ज्याने सत्यपुरुष पाहिलेला आहे त्याला तर स्थानवर पुरुषाचा भ्रम होईलच, पण ज्याने चित्रातला पुरुष पाहिलेला आहे त्यालाही स्थानवर पुरुषाचा भ्रम होईल. मग त्यामध्ये सत्य पाहिजे का सजातीय पाहिजे, सजातीय पाहिजे. सत्य पाहिजे असं नाही. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार या अध्यासाला कारण नसून कोण कारण आहे, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. कारण का आत्ताच ठरलं आपलं, यत सत्व यत सत्वम यदाभाव यदाभाव, जे असल्याच्या नंतर जे होतं त्याला कारणत्व द्यावं. कोण आहे तर कोण आहे, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे. पण सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, अध्यास नाही. पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास नाही असं नाही, आहे. पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तर अध्यास नाहीच असं नाही, तरी आहे. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे तरी अध्यास आहे, आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तरी अध्यास आहे. जसं गाढव नाही तरी घट आहे, आणि गाढव आहे तरी घट आहे. मग गाढव काय ठरलं नाही, उपादान कारण ठरलं नाही. कोणतं कारण ठरलं, अन्यथा सिद्ध कारण ठरलं. तसं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे तरी अध्यास आहे, पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तरी अध्यास आहे. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तरी अध्यास कधी आहे, तेवढा शब्द घाला ना, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे ना. त्यावेळेला कोणता शब्द घालायचा, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे तर अध्यास आहे, पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही तरी अध्यास आहे. म्हणजे काय आहे तिथे, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे तर अध्यास आहे. मग कारणत्व कोणाला दिलं पाहिजे, जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही त्याला काय द्यावं, कारणत्व द्यावं आहे ना. आणि कोणतं कारणत्व द्यावं, असाधारण कारणत्व द्यावं. असाधारण कारणातल्या 4 पैकी उपादान कारणत्व द्यावं. आणि उपादान कारणत्व कोणत्या कारणाला देता येतं, ज्याचा कार्याच्या आतबाहेर प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारणत्व देता येतं. म्हणून घटाचं उपादान कारण माती आहे, तसं या ठिकाणी अध्यासाचं उपादान कारणत्व कोणाला द्यावं लागेल, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराला द्यावं लागेल. कोणाला देता कामा नये, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराला अध्यासाचं कारणत्व देता कामा नये. का बरे, अन्यथा सिद्ध आहे छान. का बरं, कारण ते आहे तर अध्यास नाही काय आहे, पण ते नाही म्हणजे अध्यास नाहीच असं नाही, ते नाही आणि तरी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, मग अध्यास आहे. म्हणून कोणाला अध्यासाचं कारणत्व द्यावं. मग अध्यासाला सामुग्री लागत नाही असं सिद्धांताचं म्हणणं आहे का, पूर्व पक्ष म्हणतो ते लागत नाही आहे ना. कारण सामुग्री म्हणजे कारणाचा समुदाय आहे ना. एक असेल तर मग कारण मानायचं, आणि अनेक असेल तर कारणाचा समुदाय त्याला सामुग्री मानायचं. मग आमचं म्हणणं अध्यासाला कारणच लागत नाही असं नाही, कारण आमचा सिद्धांत आहे कारण गुण हा कार्यानुवर्तनते, कारण गुण हा कार्यानु संक्रामंती. म्हणजे कारणाचेच गुण कुठे दिसतात, कार्य दिसतात, कारणाशिवाय कार्य होत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. पण मग जे कारण असल्याशिवाय जे कार्य होत नाही त्या कारणाला त्या कार्याचं कारणत्व द्यावं. जे कारण नाही तरी कार्य होतं, त्या कारणाला ते कारणत्व देऊन कार्याध्यासाचा असंभव सांगणं हा कोणता शहाणपणा, म्हणजे कोणता तुमचा वेडेपणा आहे असं कोण बोलतं, आपलं सिद्धांती बोलतात पूर्व पक्षाला, उत्तर पक्ष बोलतो पूर्व पक्षाला. ठीक ना, इथपर्यंत आपण पाहिलं. आता पुन्हा दोषत्रय कसे, दोषत्रय नसताना सुद्धा अध्यास कसा होतो याचा विचार आपण पुढे करू. पण आता एवढा जो आपण आशय पाहिला तो पंक्तीमध्ये लावून आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तरंग कितवा, दुसरा. परिच्छेद 10 क्रमांकाचा. कोणत्या मताने कोणत्या अध्यासाचा संभव, सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षाचे म्हणणे. आता पूर्व पक्ष काय बोलला होता त्याचा थोडक्यात त्याला काय म्हणतो आपण, त्या शंकेचा अनुवाद करतात, घोषवारा देतात थोडक्यात, त्याचं म्हणण्याचं धोरण नेमकं काय आहे. आणि ते एकदा आपल्याला कळालं का मग आपल्याला त्याचं खंडन करण्याकरता सुलभ पडेल. पूर्व पक्षाचे म्हणणे अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही, अध्यस्त नाही प्रतीतील येतो म्हणून सत्य आहे, आणि त्या सत्यबंधाची कशा निवृत्ती होत नाही,
कशाने ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. आणि मग होणारच नाही असं नाही. कशाने होईल ती? वेद बोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. कारण बंध कसा आहे? सत्य आहे ना. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचा विस्तारपूर्वक विचार सांगितलेला आहे. कोणतं आचरण करावं? नित्यनैमित्तिक कर्माचं आचरण करावं. कोणतं करू नये? काम्याने निषिद्ध करू नये. आणि प्रमादाने जर ज्ञात अज्ञात पात घडलं तर साधारण प्रायश्चित्त करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग 5 संगती संचितातल्या करताही सांगून गेलेलं आहे. विस्तारपूर्वक त्याचा विचार केलेला आहे. ते कर्म कोणते आणि कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितलेला आहे. तूर्तवादाचा प्रश्न काय आहे? कोण आद्यस्थ नाही कोणाच्या मते? पूर्व पक्षाच्या मते बंध आद्यस्थ नाही. कसा आहे तो? सत्य आहे. आणि सिद्धांताच्या मते कसा ठरवायचा काय आहेच आहे. ठरवाठरवी कोण करतो? ज्याचं खरं नसतं तो करतो. जे आहेच आहे सिद्धच आहे त्याला काय ठरवाठरवी करायची? पूर्व पक्षाने सगळी ठरवाठरवी केली म्हणून आता त्याच्या खातर आपल्याला हे शब्द प्रयोग करावा लागतो. खरं ती जी वस्तुस्थिती आहे जो सिद्धांतच आहे त्यात तो सिद्धांत काय असतो? सिद्धच असतो. म्हणून तर त्याचं नाव काय? सिद्धांत आहे. त्यामुळे त्याला काही आता ठरवायची आवश्यकता नाही. पण त्याने ठरवलंय ना त्यामुळे त्याचं मत कसं मोडीत आहे? चुकीचं आहे. आणि सिद्धांताचं मतच कसं सिद्ध आहे त्याकरता आता बोलतात. बघा तूर्तबंध काय आहे? आद्यस्थ आहे किंवा नाही एवढाच मुख्य कोणाचा प्रश्न आहे? कशाचा? कोणामध्ये? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्षामध्ये हा मुख्य वादाचा प्रश्न आहे. पूर्व पक्षाच्या मताने अध्यासाची सामुग्री एक ठप्प व्हायचं नाही. आपले झालेलं आहे, आपल्या सगळं डोक्यात बसलेलं आहे, तरी सुद्धा आता ते विचारे सांगतात म्हणल्याच्यानंतर आपल्याला ऐकावं लागतं. बरं आपण आलो आता त्यामुळे सगळ्यांनी असे सक्रिय सहभाग नोंदायचा. असं गाफील नाही राहायचं. जरी आपल्याला माहिती असलं तरी एक आनंद घ्यायचा. आनंद करता नाही का आपल्याला जी चाल माहिती असली तरी आपण गातोच की नाही? गाऊन गातो. का बरं? आनंद भेटतो ना. मग तसं हे सुद्धा काही नाही आपलं आनंद करता बोलायचं. तूर्तबंध आद्यस्थ आहे किंवा नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. पूर्व पक्षाच्या मताने सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष पाहणारा तो प्रमाता म्हणजेच अंतकरण अवचिन्न चैतन्य. पाहतो ज्याच्याद्वारा ते प्रमाण म्हणजेच अंतकरण वृत्ती अवचिन्न चैतन्य. पाहतो ज्याला ते प्रमेय म्हणजेच विषय अवचिन्न चैतन्य. ते विषय अवचिन्न चैतन्य प्रमेय त्याच्यामध्ये आहे अधिष्ठान आणि आरोप्य. त्यामध्ये दोष लागतो कोणता? सादृश्य. नंतर जे प्रमाण आहे त्याच ठिकाणी ज्याच्याद्वारा पाहतो त्याच्या ठिकाणी दोष लागतो कोणता? पित्तमलादी. आणि अंतकरण अवचिन्न चैतन्य पाहणारा तो प्रमाता त्याच्या ठिकाणी दोष लागतात लोभ भयादी. असं कोणाच्या मते? हे पूर्व पक्षाच्या मते. बघा मग प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाचे काय आहे? सामुग्री आहे. आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध काय नाही? अध्यस्थ नाही असे म्हणणे आहे कोणाचे? पूर्व पक्षाचे. पण सिद्धांत मतामध्ये याचे पहिले उत्तर असे आहे की त्याला म्हणतात मूल्य कोठारण्या. मुळावर घाव घालतात सिद्धांती. तुझी समजूत चुकीची आहे ते घे असेल तर आहे ते नसेल तर नाही. तर हे म्हणणं बरोबर नाही. आपण सुरुवातीलाच काय बोललो? गाढवाला उपादान कारण म्हणणं गाढव कारण नाही असं आमचं म्हणणं नाही. पण काय नाही ते उपादान कारण आहे. तसं तू सांगितलेली सामुग्री कारण नाही असं आमचं म्हणणं नाही. पण ती उपादान कारणत्वाने सिद्ध होऊ शकत नाही असं सिद्धांती त्याला बोलतात. बघा सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की वर्णन केलेली कार्याध्यासाचे काय नाही? सामुग्रीच नाही. का कार्याध्यासाला सामुग्री लागत नाही? लागते. पण कोणती लागत नाही? जी पूर्व पक्षाने वर्णन केली सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रय ही सामुग्री लागत नाही. त्याला म्हणतात मुळीच सामुग्री लागत नाही. आपलं अध्यासाची सामुग्रीच नाही. कारणाच्या समुदायात सामुग्री म्हणतात. आणि अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणजे कोणाचे? उत्तर पक्ष सिद्धांती असे आमचे म्हणणे नाही. पण काय? पण पूर्व पक्षाने सांगितलेली सामुग्री पहिली सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्रय ही जी सामुग्री कोणी सांगितली कार्याध्यासाची? पूर्व पक्षाने सांगितली. अशी सामुग्री लागत नाही. मग कार्याध्यासास फक्त सामुग्री लागते कोणती? सजाते वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजाते म्हणजे काय हो? एका जातीतले आहे ना, एका जातीतले. हो पण मग तो चित्रातला सर्प आहे आणि तो एक वादीचा आहे आणि एक खरा आहे. मग त्याच्यात सजाते पण कसं काय होईल? नाही त्याच्यात एक जाती कसं काय होईल?
आहे ना. सर्पत्व जाती एकच आहे. तो कुठलाही असो, खरा असो नाही तर खोटा असो, सर्पत्व जाती काय त्यात एकच आहे. स्वप्नातला एखादा मनुष्य आला तर त्याला काय म्हणणार? पुरुषच म्हणणार. आणि जागृतीतला आला तरी त्याला काय म्हणणार? मनुष्यच म्हणणार. स्वप्नात एखादा वृक्ष आला तर त्यालाही वृक्षच म्हणणार, आणि जागृतीत असेल तर वृक्षच म्हणणार. स्वप्नात एखादी गाडी आली तर गाडीच म्हणणार, आणि जागृतीत असेल तर गाडीच म्हणणार. असे पती पत्नी झोपले. आणि त्याला वाटायचं आपल्याकडे सगळ्याकडे 4 व्हीलर आहे, कोणाकडं काय आहे, कोणाकडं काय, आपल्याकडे एखादी 2 व्हीलर तरी असावी, सारखं ध्यास. आणि मग जागा तर जो असायची, जेणे ध्याना भावने ज्याने काय ज्याने जेणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्ने. स्वप्नात त्याला लॉटरी लागली. वचनम किम दरिद्रात, आपल्याला द्यायचे का घ्यायचे सांगायला काय हरकत आहे. त्याला लागली 5 लाखाची लॉटरी. त्याने 3 लाखाची बुलेट गाडी घेतली. पण ती बटन स्टार्ट नव्हती. आणि वाकळ अंगावर घेऊन झोपलेला. पण त्याला फाटलेलं छिद्र, त्याच्या डाव्या पायाचा उन्हा उजव्या पायाचा आहे ना, उजव्या पायाने किक मारतात ना ते उजव्या पायाचा अंगठा. आणि त्यांनी ती मारली किक. बायकोला म्हटलं बस मागे, मी पण दाखवतो, जर माझ्याकडं गाडी आहे, गावात फिरून येऊ आपण. ती स्वप्नातली बायको लगेच तयार झाली. ती जी वास्तव बायको ती पत्नी झोपलेली आहे. त्याने मारली की गोड टर फाटली. पण ती गाडी भरभर केली आणि ती पुन्हा बंद पडली, कारण ती स्वप्नातली होती आणि ती रुळलेलं नव्हतं इंजन. पण मग तिला कळालं त्या वाजण्याने ती खरी बायको उठली. आणि तिला वाटलं का हा बाबा नक्की गाडी चालवण्याच्या बेतात आहे, आणि पहिली किकमध्ये गाडी काही चालू झाली नाही, यांनी दुसरी मारली का हिवाळा अवघड जाईल आपला. त्याने मारण्या अगोदर तिनेच एक किक मारली. आणि मग तो म्हटला काय वेडी अशी एक चक्कर तरी आणू द्यायची ना. झाला, दृष्टांत संपला. कशा करता आपण बोललो, स्वप्नातली तरी काय गाडीच आहे, आणि जागृतीतली तरी काय गाडीच आहे. कारण ती खोटी आहे आणि खरी आहे म्हणून एकाला गाडी म्हणणार आणि एकाला दुसरं काही म्हणणार का आपण? गाडीच म्हणणार. तसं सर्पत्व जाती दोन्हीमध्ये काय आहे? सजाती आहे. म्हणून म्हणतात सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे, दोषत्रय कारण नाहीच. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की काय लक्षात ठेवावं? पूर्व पक्षाला म्हणतात. म्हणजे इथं कोणत्या कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणतात? नाही, ते तर जरा बरोबर. पण कोणत्या कारणाचा? साधारण कारणाचा का असाधारण कारणाचा? असाधारण कारणाचा. असाधारण कारणामध्ये अन्यथा सिद्ध कारणाचा का उपादान कारणाचा? ठीक ना, उपादान कारणाचा. म्हणजे हे जरी बोलले नाही तिथे शब्द तरी तो तसा अर्थ घेतला तर आपल्याला ती संगती लवकर लागते. नाही तर मग गाढव सुद्धा कारण नाही काय घटायचं, आपल्याला मान्य करावं लागेल ना. पण ते कोणत्या कारणाचा इथे विचार चाललेला आहे? उपादान कारणाचा. आणि जे अन्यथा सिद्ध कारण आहे त्यालाच उपादान कारण म्हणून मग संगती लावणं हे काही बरोबर नाही, अशा अर्थाने बोलतात बघा. ज्याच्या असण्याने कार्य होते आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. ज्याच्या असण्याने म्हणजे मृतिकेच्या असण्याने कार्य होते म्हणजे कोणता पट आहे की नाही? पटकन बोला. नाही, घट होतो आहे ना. म्हणजे ज्याच्या असण्याने म्हणजे मृतिकेच्या असण्याने कार्य होते कोणते? घट. आणि ज्याच्या नसण्याने म्हणजे होत नाही कोणाच्या? मृतिकेच्या नसण्याने कोण होत नाही? घट होत नाही. का मृतिकेच्या नसण्याने काहीच होत नाही? घटच होत नाही आहे ना. काय होऊ शकतं? पट होऊ शकतो. कारण पटाला कोण उपस्थिती पाहिजे? तंतू पाहिजे, कापूस पाहिजे, आणि तो उपस्थित आहे, तो होऊ शकतो. काय जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही त्याला काय म्हणावं? त्याला कारण म्हणावं. मग कोण असेल तर अध्यास व्हावा, कोण नसेल तर अध्यास होऊ नये. मग आम्ही त्याला कारणत्व देऊ. सत्य वस्तू नाही, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमादादी दोषत्रय हे असेल तरच अध्यास व्हावा, हे नसेल अध्यास होऊच नाही. मग आम्ही त्याला अध्यासाचं कारणत्व देऊ. पण हे नाही. आणि काय आहे? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे, म्हणून अध्यासाचं कारण तो कोणाला दिलं पाहिजे? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कारालाच दिलं पाहिजे. कोणाला देता कामा नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराला देता कामा नाही. बघा, जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता कोणाचा? वादीचा. वादी म्हणजे ते नाही आपलं रबर वादी नाही, चांबाराकडे असते ती वादी आहे ना. आणि तेव्हा लेकराला बघा तुम्ही ते जत्रेत गेल्याच्या नंतर खेळायला आणतात ना, वादीचा किंवा प्लास्टिकचा असे वेगवेगळे सर्प असतात. रबराचा तो सर्प असतो. आमच्या गावात तर एका मुलाने आणला, त्याच्या आजोबा झोपलेत आणि तो सर्प इतका ओरिजिनल दिसायचा. आता आमच्या ते आपल्या पसायदानमध्ये सुद्धा ते रज्जू सर्पाचा दृष्टांत गेला आहे ना. आणि ते एकाच्या अंगावर फेकलं, ते चिंचाळलं नाही एकदम मोठ्याने. कारण तो रबराचा होता. तो ओरिजिनल म्हणजे ते बरं ज्यातल्या तो जो नकली असतो ना तो आणखी ओरिजिनल दिसतो. त्या आजोबाच्या याच्यावर ठेवला ना, आजोबाला तितक्यात जाग आली. आणि आजोबा पाहतात तो सर्प फणा करून सर्प आपल्याकडे पाहतो. आजोबाचे दाबे दानले. आजोबा लगेच BP हाय झाला. आजोबा लगेच आचके द्यायला लागले. म्हणजे आजोबा जातात की काय. आणि तेवढ्यामध्ये डॉक्टर गेले नाही लगेच घालवू नका. मग डॉक्टरला बोलवलं. आजोबाचा BP हाय झाला आणि बरोबर कोणी जायला समोर होय ना.
आणि ते कार्ट जायला लागलं, त्याला कोणी जायला, ते नाही नाही माझा साप, माझा साप म्हणल्याच्या नंतर मग ते कार्ट केलं, त्याने आपल्या हातात घेतलं, गळ्यात घातला. मग आजोबा पटकन उठला, मला कुठं काय झालं. तुला झालंच काही नाही तर मध्यंतरी तरी काय असं घडलं, काय घडलं होता, भ्रम झाला होता. कशामुळे? ते सर्प सत्य आहे असं वाटल्यामुळे. म्हणजे वादीचा केलेला सर्पसुद्धा काय करू शकतो, सर्पाचा भ्रम होऊ शकतो ना. म्हणून म्हणतात वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा काय आहे, सर्प आहे असे लोकांकडून काय झाले, ज्ञान झाले. तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो आहे ना, होतो. बऱ्याच जणांचा अनुभव असा आहे. आणि म्हणून सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसताही अध्यास घडतो. हा काय आहे, अनुभव आहे. अनुभवाचा आपला नाम निषेध करता येत नाही. म्हणजेच सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारणच नाही. म्हणजे काय ठरल, पूर्वपक्षाने सांगितलं काय पाहिजे, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे, तरच काय होतो, कार्याध्यास होतो, अन्यथा होत नाही. तर असं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराला अध्यासाचं काय देता येणार नाही, कारणत्व देता येणार नाही. कोणाला कारणत्व दिलं पाहिजे, सजते वस्तू ज्ञानजन्य संस्काराला. का बरे, का बरे, ठळक अक्षरात ती पंक्ती, का बरे, ज्याच्या असण्याने अध्यासरूपी कार्य होते, आणि ज्याच्या नसण्याने म्हणजेच सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसण्याने अध्यास झालाच नसता, तर त्याला कारणत्व देता आलं असतं. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे दृष्टांतात. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही ना अध्यास नाहीच असं नाही. उलट एवढं आहे, सजते वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे, अध्यास आहे. सजते वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, अध्यास नाही. म्हणून अध्यासाचं कारणत्व दिलं पाहिजे कुणाला, सजते वस्तू ज्ञानजन्य संस्काराला. कोणाला दिलं नाही पाहिजे, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराला दिलं नाही पाहिजे. कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण म्हणता आले असते. पण बघा, मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष आपला काय आहे, अनुभव आहे, तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असंच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. कोणाचे, पूर्व पक्षाचे. आणि याकरिता कारणाच्या लक्षणातून एक पद काढावं, सत्यपद काढून टाकावं आणि त्या जागेवर एक पद ठेवावं, सजातीय शब्द घालून मग लक्षण करावं. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला काय आहेत, हेतू आहेत, नाम कारण आहेत. कोणतं कारण आहे, उपादान कारण आहे. अर्थात आपलं असाधारण कारण असून उपादान कारण आहे. असाधारण कारणातल्या उपादान कारणामध्ये ते मोडतं कोण, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. कोणत्या अध्यासाला कारण आहे, ते कार्य अध्यासाला कारण आहे. असे कारण मारणे अवश्य आहे. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या म्हणजे आत्म्याच्या सत्यवस्तू ज्ञानाचा संस्काराची आवश्यकता आहे. हा पूर्वपक्षीने दिलेला दोष आपोआपच गेला. पूर्वपक्षी काय बोलला होता, रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, सत्य सर्प कुठेतरी पाहिलेला असतो. तसा आत्म्याच ठिकाणी अहंकारादी बंधाचा, ब्रह्माच ठिकाणी जगन्नतपाती पदार्थाचा अध्यास होण्याकरता तुम्हाला अगोदर सत्यबंधाचे किंवा सत्य जगताचे काय पाहिजे, संस्कार पाहिजे आहे ना, त्याची प्रतीती पाहिजे, त्याचं ज्ञान पाहिजे, त्याचे संस्कार पाहिजे. आणि मगच तुम्हाला काय होईल, अहंकार आत्म्यावर अहंकारादी बंधाचा, ब्रह्माच ठिकाणी जगन्नतपाती पदार्थाचा अध्यास होईल. पण असं होणार नाही, कारण वेदांत मतामध्ये ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयोना परा. पण मग आता जगत मिथ्या असो किंवा सत्य असो त्याच्याशी काही मतलब राहिला नाही. काय असलं पाहिजे, फक्त ते सजाती असलं पाहिजे. आणि मग पूर्व जो अध्यास आपला उत्तर जो अध्यास आहे त्याला पूर्व संस्कार सजाती नाही का, आहे. आज जसं जगात आपल्याला सत्य वाटतं ते पूर्वी वाटत होतं, त्याच्यापूर्वी वाटत होतं. आज जगत दिसतं त्याच्यापूर्वी दिसत होतं आहे ना. आज जगत म्हणजे या सगळ्या गोष्टी काय सजातीपणा त्यामध्ये आहे. आपल्या सजाती पाहिजे, सत्यच असलं पाहिजे असं काही नाही. आत्म्याहून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या म्हणजे कोणाच्या, सत्यबंधाच्या आहे ना, ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. हा पूर्वपक्षीने दिलेला दोष काय झाला, आपोआप गेला. कोणता शब्द टाकल्यामुळे हा दोष आपोआप गेला, सत्य शब्दाच्या जागेवर सजातीय शब्द टाकल्यामुळे हा दोष आपोआप गेला. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय, संस्काराचे जनक कोण, मग ज्ञान. कोणाचं ज्ञान, सजातीय वस्तू आहे ना, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. मग जनक कोण झालं, ज्ञान, आणि जन्य कोण झाले, संस्कार. संस्कारामध्ये ज्ञानामध्ये संबंध झाला, जन्य जनक भाव संबंध. आता इकडे बघा, हे ज्ञान, हे काय ज्ञान, हे संस्कार, आणि हा अध्यास काय
ज्ञान संस्कार अध्यास. मग अध्यासाला कारण संस्कार का ज्ञान? दोन्ही आहे ना. कारण हा कोण? अध्यास. हे कोण? संस्कार. आणि कोण? ज्ञान. मग ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. सजते वस्तूचे ज्ञानजन्य संस्कार कोणाला कारण आहे? अध्यासाला कारण आहे. किंवा ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. ज्ञानजन्य संस्कार कोणाला कारण आहे? अध्यासाला कारण आहे. किंवा ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला कारण आहे असं म्हटलं तर अव्यवहित पूर्वक्षणी, अव्यवहित म्हणजे कार्य घडण्याच्या अगोदरचा क्षण, तर अध्यासाचं अव्यवहित पूर्वक्षणी कारणत्व कोणाला येतं? संस्काराला येतं. कारण ज्ञान घडलं कधी? कधीतरी झालं. आता या चित्रातला सर्प पाहिला आज, म्हणजे कल्पना करा, आणि 1 महिना उलटून गेला आणि 1 महिन्याच्या नंतर मंद अंधकारात त्याला काहीतरी सुंबाची दोरी पडलेली दिसली, पण इदम किंचित असती आणि इदम किंवा अहम न जानामी. मग त्यावेळेला काय झाला? आपला भ्रम झाला. पण त्याला कारण कोण आहे? ते ज्ञानच आहे. पण ज्ञान कशाच्या द्वारा कारण आहे? संस्काराच्या द्वारा कारण आहे. कारण ज्ञान झालं त्यावेळेला निघून गेलं, त्याचे काय राहिले? संस्कार राहिले. संस्कार म्हणजे ज्ञानाची अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी सूक्ष्म अवस्था, बीजरूप अवस्था, त्याला काय म्हणतात? संस्कार. मग जे अध्यास होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण असतं? संस्कार असतात आहे ना. म्हणून साक्षात कारण तो कोणाला द्यावं लागतं? संस्कारला. म्हणजे ज्ञानजन्य संस्कार आहे ना, म्हणजे सजते वस्तूचे ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला कारण आहे असं एक वाक्य आहे. आणि ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे दुसरं वाक्य आहे. एका वाक्यामध्ये ज्ञानाला संस्काराचं विशेषण दिलेलं आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये ज्ञानाला संस्काराचं कारणत्व दिलेलं आहे. पण हे दोन्ही जरी वाक्य असले तरी अव्यवहित पूर्वक्षणी मात्र अध्यासाचं कारणत्व कोणाकडे येतं? संस्काराकडेच येतं असं आता पुढे बोलतात. म्हणजे पंक्तीमध्ये अजून आपल्याला स्पष्ट होईल. वाचू बघा. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो वा मिथ्या असो, तो विषय कसा असला पाहिजे? फक्त सजातीय मात्र असला पाहिजे. जसं की वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर दोन्ही ठिकाणी सजातीय पण आहे. कोणती जाती आहे? सर्पत्व एक जाती. वारुळावर असणारा सर्प असेल तर त्याला सर्पच म्हणणार, आणि चित्रात काढलेला असेल त्याला सर्पच म्हणणार. सर्पत्व जाती त्या दोन्हीमध्ये काय आहे? एकच आहे, समान आहे. मग सर्पत्व ही एकच जाती आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी काय आहे? सजाती आहे. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने काय घडतो? अध्यास घडतो. मिथ्या सर्पाचं ज्ञान संस्काराने काय घडतो? अध्यास घडतो. म्हणून सजाते वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध झाले. आता आपण ते म्हटलो ना, ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे किंवा ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला कारण आहे. आणि एका वाक्यात म्हटलं ज्ञान विशेषण आहे, दुसऱ्या वाक्यात म्हटलो त्याच्याकडे कारणत्व आहे. ते कसं ते आता ह्या एवढ्या टॉपिकमध्ये देतात बघा, त्याबद्दल बघा. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे पहिलं वाक्य, किंवा सजाते वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासास कारण आहे. झाले की 2 वाक्य? पहिलं वाक्य काय? अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण. एवढं. हा कोण? अध्यास. अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. म्हणजे कारण तो कोणाला दिलं? अध्यासाचं संस्काराला आहे ना. आणि त्याचं विशेषण तो कोणाकडे दिलं आहे ना? अध्यासात ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. मला वाटतं हा ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. म्हणजे इथे ज्ञानाकडे कारणत्व आहे. खाली कळेल अजून माझं काही मागे पुढे झालं तर. अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे पहिलं वाक्य, किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला कारण आहे. याचा काय करू आता? विचार करू. मग आता बघा, कसेही म्हटले तरीही ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे असं म्हटलं काय, आणि सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला कारण आहे असं म्हटलं काय, तरी हा अध्यास होण्याच्या अगोदर कोण येतो? संस्कारच येतो. म्हणजे संस्काराशिवाय तर अध्यास होऊ शकत नाही. ते आता सांगताना कसं बोलतात बघा. कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. ज्ञानास कारणत्व नाही. बरोबर आहे? बोला. ज्ञानास कारणत्व नाही आहे. आणि पुन्हा म्हणतात ज्ञानास कारणत्व नाही. यांचं वधुत्व व्याघात बोलणं आहे का? नाही. मग ज्ञानाला कारणत्व आहे का? नाही आहे. पण नाही. पण मग कसे नाही, कसे आहे? साक्षात नाही आणि परंपरेने आहे. कोणाच्या द्वारा आहे?
संस्काराच्या द्वारा आहे. आणि कोण साक्षात कशी नाही? कारण ज्या वेळेला ज्ञान झाले त्यावेळेला अध्यास नाही, अध्यास कधीतरी घडलेला आहे आणि त्यामधल्या काळात कोण आहे? तिथे संस्कार आहे. म्हणून साक्षात कारणत्व अध्यासाचं कोणाला? संस्काराला. आणि संस्काराच्या द्वारा कारणत्व द्यायचं कोणाला? ज्ञानाला. कोणाचं? अध्यासाचं. ठीक ना? बघा, कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, कोणास नाही? ज्ञानास नाही. आता बघा ते दोन वाक्य. प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. बरोबर बोललो मग आपण. ज्ञानजन्य हे संस्काराचं काय आहे? विशेषण आहे. कोणतं वाक्य पहिलं? अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. ठीक ना? अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. मग इथे ज्ञानजन्य हे संस्काराचं काय आहे? विशेषण. मग बोला बरं, विशेषण कोण? ज्ञानजन्य. विशेष्य कोण? संस्कार. आणि विशिष्ट कोण? अध्यास आहे ना. विशिष्ट कोण? अध्यास. ज्ञानजन्य संस्काराद्वारा होणारा अध्यास हा काय झाला? विशिष्ट. त्यात विशेषण आहे ज्ञानजन्य, विशेष्य आहे संस्कार, आणि विशिष्ट आहे ज्ञानजन्य संस्काराच्या द्वारा होणारा अध्यास. ठीक ना? ज्ञानजन्य संस्काराद्वारा होणारा अध्यास. आता दुसरं वाक्य. दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे. दुसऱ्या वाक्यात कोणाला कारणत्व आहे? ज्ञानाला. पण ते कसे नाही? साक्षात नाही. मग दुसरं वाक्य काय आहे? बोला ना. सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासास कारण आहे. दुसरं वाक्य काय? सजातीय वस्तूचं ज्ञान कारण आहे. कोणाला? अध्यासाला. पण कशाच्या द्वारा? संस्काराच्या द्वारा. म्हणजे तिथेही अध्यासाचं साक्षात कारणत्व दिलेलं नाही. कोणाला? ज्ञानाला. मग सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. दुसऱ्या वाक्यात त्या ज्ञानाला परंपरेने अध्यासाचं कारणत्व दिलं आणि पहिल्या वाक्यामध्ये त्या ज्ञानजन्य पदाला संस्काराचं विशेषणत्व दिलं. पण त्या ज्ञानजन्य या पदाला विशेषणत्व देऊ दे नाही तर कारणत्व देऊ दे. विशेषणत्व दिलं तरी संस्काराच्या द्वाराचा अध्यास आणि कारणत्व दिलं तरी संस्काराच्या द्वाराचा अध्यास. म्हणून कारणत्व द्या किंवा विशेषणत्व द्या, पण अविहित पूर्वक्षणी अध्यासाचं कारणत्व येतं कोणाकडे? संस्काराकडेच येतं. ठीक ना? बघा, दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. तेही संस्काराद्वाराच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने म्हणजे त्याला कारणत्व द्या नाही तर विशेषणत्व द्या. कोणाला? ज्ञानजन्य पदाला आहे ना. ज्ञानजन्य पदाला संस्काराचं अध्यासाचं कारणत्व द्या नाही तर संस्काराचं विशेषणत्व द्या. पण अविहित पूर्वक्षणी अध्यासाचं कारणत्व कोणाकडे येत नाही? ज्ञानजन्य पदाकडे येत नाही. कोणाकडे येतं? संस्काराकडेच येतं. म्हणून तेथेही संस्काराद्वाराच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण असं का तुम्ही बोलता हो? म्हटले त्याचं कारण आहे. कारण जे कारण असते ते कार्याच्या अविहित पूर्वकाली असते असं काय आहे? नियम आहे. कारण कशाला म्हणावं? कार्याच्या अविहित पूर्वक्षणी जे असतं त्याला म्हणावं कारण. आता म्हटले पुन्हा अविहित शब्द आला, म्हटले हा पहिल्याच तरंगात गेला आहे की नाही? पहिल्या तरंगात गेला की नाही? आपल्याला कोणता शब्द? अव्यवहित. मग सांगा बघू, अव्यवहित म्हणजे काय? बरोबर आहे. अव्यवहित म्हणजे जवळचं आणि व्यवहित म्हणजे दूरचं. आणि अव्यवहित म्हणजे जवळचं आणि व्यवहित म्हणजे दूरचं. व्यवहित दूरचं म्हटलं का दूरच्या मध्ये किती प्रकार? काय बरं, कोणीच बोलत नाही. दूरच्या मध्ये 4 प्रकार. नाही, दूरच्या मध्ये 3 प्रकार. दूरचं म्हटलं म्हणजे दूर देशातलं, भूतकाळातलं किंवा भविष्य काळातलं, त्याला काय म्हणतात? व्यवहित. बरोबर की नाही? व्यवहित कशाला म्हणतात? एक दूर देशातलं, भूतकाळातलं किंवा भविष्य काळातलं. दूर देशातलं म्हटलं तर कोण घेतलं होता? स्वर्ग. भूतकाळातलं म्हटलं तर रामायण, महाभारत, शिवभारत. आणि भविष्य काळातलं म्हटलं तर नाथबाबाने केलेली भविष्यवाणी वगैरे आहे ना. हे उदाहरण आपण त्यावेळेला पाहिले. तर मग याला काय म्हटलं होतं आपण? व्यवहित. आणि अव्यवहित कशाला म्हटलं होतं? जे जवळ आहे त्याला काय म्हटलं होतं? अव्यवहित. बरोबर ना? आणि मग त्याच्यात हे कशाकरता विचार आला होता? अवांतर वाक्य आणि महावाक्य. पूर्वपक्षच म्हणणं होतं कोणतं वाक्य करा? केवळ वाक्य करा आहे ना. केवळ वाक्य करा. का बरं केवळ वाक्य करा? व्यर्थत्व येईल. कोणाला? श्रवणाधिकाला व्यर्थत्व येईल. आणि मग त्या श्रवणाधिकाला व्यर्थत्व येऊ नये, कारण महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होतं. महावाक्यच अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे असं म्हणलं तर श्रवणाधिकाला व्यर्थत्व येईल. आणि ते येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही केवळ वाक्य करा. केवळ वाक्य म्हणजे ते अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, त्याने कोणतं ज्ञान होतं? परोक्ष ज्ञान होतं. श्रवणाधिकाद्वारा अपरोक्ष होतं म्हणजे श्रुतीला व्यर्थत्व येत नाही. पण सिद्धांती म्हणले असं म्हणता येत नाही, कारण महावाक्याने होतं ज्ञान कोणतं? अपरोक्षच होतं. कोणतं नाही? परोक्ष नाही. आणि अवांतर वाक्याने परोक्षच होतं. कोणतं नाही? अपरोक्ष नाही. कारण शब्दाचा काय आहे? स्वभाव आहे. स्वभाव दुरुती कर्म. शब्द व्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो. कोणतं? शब्द व्यवहित पदार्थाचं ज्ञान कोणतं करून? परोक्षच करून देतो. कोणतं नाही? अपरोक्ष नाही.
आणि शब्द अव्यवहित पदार्थाचं कोणतं ज्ञान करून देतो? अपरोक्षच करून देतो, परोक्ष नाही. आणखी जवळ बोला जरा. शब्द अव्यवहित पदार्थाचं कोणतं ज्ञान करून देतो? प्रत्यक्षच करून देतो, कोणतं नाही. अजूक जवळ बोला जरा. शब्द अव्यवहित पदार्थाचं कोणतं ज्ञान करून देतो? परोक्ष अपरोक्ष दोन्ही करून देतो, आहे ना. व्यवहित पदार्थाचं परोक्षच करून देतो, अपरोक्ष नाही. आणि अव्यवहित पदार्थाचं परोक्ष अपरोक्ष दोन्ही करून देतो. कारण आहे करून दिलं तर आहे करून दिलं तर परोक्ष, आणि तूच आहे असं करून दिलं तर बरोबर की नाही. आहे आपण बघितलं. आणि मग शब्दाचा स्वभाव कळण्याकरता तर गोष्ट पाहिली होती आपण कोणाची? दहावा आहे ना. दहावा आहे. दहावा व्यवहित आहे का अव्यवहित आहे? अव्यवहित आहे. तरी दहावा आहे या वाक्याने कोणतं ज्ञान झालं? अव्यवहित दाव्याचं परोक्ष झालं. तूच दावा आहे अपरोक्ष झालं, आहे ना. तसं अवांतर वाक्य आहे सांगतं का तू आहे सांगतं? आहे सांगतं, काय सांगत नाही? तू आहे सांगत नाही. म्हणून अवांतर वाक्याने कोणतं ज्ञान होतं? परोक्ष म्हणजेच अप्रत्यक्षच होतं, कोणतं होत नाही. अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष होत नाही. आणि महावाक्य तूच आहे सांगतं, तत्वमसी ते ब्रह्म तूच आहे. मग कोणतं करून देतं? ते अपरोक्षच करून देतो, कोणतं करून देत नाही? परोक्ष करून देत नाही, आहे ना. नाही, महावाक्य अपरोक्षच करून देतो, परोक्ष नाही. ते अव्यवहित पदाकरता तुमचं बोलणं बरोबर आहे, पण महावाक्य कोणतं करून देतं? अपरोक्षच करून देतो, कोणतं नाही? परोक्ष नाही. म्हणून कोणतं वाक्य करता येणार नाही? केवळ वाक्य करता येणार नाही. ठीक ना. असा विषय चाललाय. म्हणजे हा व्यवहित अव्यवहित तिथेच आपल्याला गेलेलं आहे आणि ते इथे आलं. मग कोणतं कारण तो कोणाला द्यावं? कार्य उत्पत्तीच्या अंतिम क्षणी जे उपस्थित असेल त्याला कारणत्व द्यावं. म्हणजे बाळाच्या उत्पत्तीला आजोबा कारण का त्याचे वडील कारण? नाही, तुमचं बरोबर आहे, पण आता अव्यवहित पद टाकून बोलतोय मी. वडील कारण आहे ना. कारण आजोबा नसेल तर वडील नाही, वडील नसेल तर तो बाळ नाही. हे जरी खरं आहे, पण अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? वडील आहे. कोण नाही? आजोबा नाही. तसं या ठिकाणी अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? संस्काराचं कारणत्व कोणाला आहे? संस्कार आहे. कोण नाही? ज्ञान नाही, आहे ना. ज्ञान होऊन गेलं तेव्हा होऊन गेलं. म्हणून ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे. असं म्हणताना ज्ञानजन्य पदाला काय दिलं? विशेषणत्व दिलं. आणि विशेष कोण? संस्कार. आणि विशिष्ट पुढे अध्यास. आणि संस्काराच्या द्वारा ज्ञान अध्यासाला किंवा ज्ञान संस्काराच्या द्वारा अध्यासाला हेतू आहे. इथे ज्ञानाला कारणत्व दिलं, पण तेही कसं नाही? साक्षात नाही. कसं आहे? परंपरेने आहे. म्हणजे अव्यवहित पूर्वक्षणी कोणाला कारणत्व येतं? संस्काराला येतं. म्हणजे थोडक्यात कारणत्व कोणाला दिलं पाहिजे? अव्यवहित पूर्वक्षणी जे उपस्थित असेल त्याला दिलं पाहिजे ना. असं कोण आहे? संस्कार आहे, म्हणून संस्काराला कारणत्व दिलं पाहिजे. ठीक ना. मग अव्यवहित पूर्वक्षणी अध्यासाच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे आणि कोण नाही? संस्कार आहे. कोण नाही? ज्ञान नाही. म्हणून अध्यासाचं कारणत्व साक्षात कोणाला? संस्काराला. तेच बोलतात बघा. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते, असं काय आहे? नियम आहे. आणि सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी काय नाही? अव्यवहित पूर्वकाली नाही. पूर्वकाली आहे ते, कधीतरी केव्हा तरी कुठं तरी झालेलं आहे, ते पूर्वकाली आहे, पण काय नाही? अव्यवहित पूर्वकाली नाही. आणि म्हणले अव्यवहित म्हणजे तरी काय? ते म्हणतात अंतराय रहित ते अव्यवहित म्हणावे. अंतराय रहित म्हणजे ज्याच्यामध्ये आता कार्यामध्ये त्याच्यामध्ये कुठलं अंतरच राहिलं नाही, त्याला काय म्हणावं? अव्यवहित. ठळक अक्षरात देतात. अव्यवहित म्हणजे अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंतिम क्षण. कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालचा कोणता क्षण? तो अंतिम क्षण, शेवटचा क्षण. त्या क्षणात ते उपस्थित असलं पाहिजे. आणि त्या क्षणात उपस्थित एक आहे आणि एक नाही. आहे कोण? नाही कोण? संस्कार आहे, ज्ञान नाही. ठीक ना. म्हणून कारणत्व कोणाला? संस्काराला. मग त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे, पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी म्हणजे अव्यवहित पूर्वक्षणी, कार्य उत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी नाही. आणि म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. कोणाचा? अध्यासाचा. कोणत्या अध्यासाचा? कार्याध्यासाचा. म्हणून संस्कार म्हणजेच पुन्हा प्रश्न पडला, संस्कार लय तुम्ही लावलेत. संस्कार म्हणजे तरी काय? तर आपण बोलून गेलो, ते व्याख्या करतात. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, तीच काय म्हणतात? संस्कार म्हणतात. आता आणखी याच्यावर पुन्हा अव्यवहित पद टाकलंच पाहिजे आणि अव्यवहित पद काढलं पाहिजे. पूर्वपक्ष म्हणतो ते अव्यवहित पद काढा, नाहीतर ज्ञानेश्वरीला विरोध येतो. आगा कर्मी जैवर आवे तै ते सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावा यावे. ते आहे का? कर्म घडलं कधी?
निषिद्ध कर्म घडलं कधी? या देहात. आणि नरक कधी प्राप्त झाला? देह पडल्याच्या नंतर. विहित कर्म घडलं कधी? या देहात. स्वर्ग कधी प्राप्त झाला? देह पातानंतर. मग ज्या वेळेला कर्म घडलं ते कर्म स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहे का? आणि आगा कर्मी जे उरावे माऊलीने सांगितलं नाही का? मग तुम्ही जर अव्यवहित पद टाकला तर या सिद्धांताला विरोध येतो. त्यामुळे ते अव्यवहित पद काढा आणि पूर्वपद ठेवा फक्त, असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं. कारण पूर्व कधी राहील? पूर्व म्हणजे किती पूर्व? पूर्व ठेवलं आहे ना. कधी कधी आपल्याला म्हणत असतात उद्या करू बरं का. अहो तुम्ही म्हणले तर उद्या, म्हणलं उद्या म्हटलं ना, मग उद्या करू ना. अहो तुम्ही उद्या म्हटलं, अहो म्हटलं ना मग उद्या करू ना. तुमचं उद्या कधी येणार? म्हणलं उद्या आमचं कधीच येत नाही कारण उद्याच आहे. तसा तो प्रकार होईल. म्हणजे पूर्व आहे. पूर्व कधी आहे? किती पूर्व आहे काय मी बोललो नाही. त्यामुळे पूर्वपद ठेवा. कोणतं पद काढा? अव्यवहित पद काढा. कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं आहे. त्याबद्दल सिद्धांती काय बोलतात त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.